नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पर्धा परीक्षा तयारी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केवळ तलवारीच्या जोरावर केली नाही, तर सुबक, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेल्या प्रशासनाच्या बळावरही केली. या भक्कम प्रशासनाचा पाया होता अष्टप्रधान मंडळ. स्वराज्याचा कारभार सक्षमपणे चालवण्यासाठी महाराजांनी 8 प्रमुख पदांची व्यवस्था उभी केली. प्रथम होते मोरोपंत पिंगळे, पेशवा. यांचं कार्य होतं की राज्यकारभाराचे प्रमुख, महाराजांच्या अनुपस्थित प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे. दुसरे होते रामचंद्रपंत अमात्य, अमात्य किंवा मुजुमदार. राज्याच्या उत्पन्न व खर्चाचा हिशोब, महसूल आणि आर्थिक व्यवस्था पाहणारे. तिसरे पद होतं अण्णाजी दत्तो म्हणजे सचिव. राजपत्रे, आदेश, कागदपत्रे आणि शासकीय पत्रव्यवहार यांची नोंद ठेवणारे. नंतर होते दत्ताजी त्र्यंबक, मंत्री. गुप्त माहिती गोळा करणे आणि राज्याच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे ही त्यांची जबाबदारी. नंतर होते रामचंद्र त्र्यंबक दाभाडे, सुमंत किंवा डभीर. यांचं कार्य असं होतं की परराष्ट्र संबंध, तह, करार आणि राजनैतिक व्यवहार सांभाळणे. पुढील पद आहे न्यायाधीश. हे होतं निराजी रावजी यांच्याकडे. यांचं कार्य होतं की न्यायदान करणे आणि राज्यातील कायद्याचे पालन सुनिश्चित करणे हे त्यांचे कार्य. पुढील पद आहे पंडितराव. रघुनाथ पंडित यांच्याकडे हे पद होतं. धर्मकारभार, धार्मिक विधी आणि दानधर्माची व्यवस्था करणारे. हंबीरराव मोहिते यांच्याकडे पद होतं सेनापती. सैन्याचे नेतृत्व, संरक्षण आणि लष्करी मोहिमांचे नियोजन करणारे असे सेनापती हंबीरराव मोहिते. अशा प्रकारे अष्टप्रधान मंडळ हे स्वराज्याचे खंबीर आधारस्तंभ होते. स्वराज्य हेच आमचे ध्येय आणि शिवरायांचे हेच मार्गदर्शन. धन्यवाद.